श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 15 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जून महिन्याचा हा पहिला पंधरवडा तुमच्यासाठी कोणत्या नवीन संधी घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता मार्गी लागतील का? आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊन बचतीत वाढ होईल का? करिअरमध्ये अपेक्षित यश आणि वरिष्ठांची प्रशंसा मिळेल का? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील की काही गैरसमज निर्माण होतील? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल आणि या संपूर्ण पंधरवड्यात नशिबाची साथ कितपत मिळणार आहे? चला पाहूया वृषभ राशीला हा पंधरवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा कालावधी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, प्रगती आणि नियोजनाचा काळ ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. या काळात घाईगडबड न करता संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. तुमची मेहनत आणि चिकाटी यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येऊ शकते. काही महत्त्वाच्या व्यक्तींचा सहवास लाभेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे गेल्यास यश निश्चित मिळू शकते. काही अनपेक्षित संधी मिळाल्यामुळे भविष्याची दिशा अधिक स्पष्ट होईल. मात्र हट्टीपणा आणि अति आत्मविश्वास टाळणे गरजेचे राहील. आरोग्याच्या दृष्टीने हा पंधरवडा तुलनेने चांगला राहील. शारीरिक ऊर्जा वाढलेली जाणवेल आणि कामांमध्ये उत्साह दिसून येईल. मात्र सततच्या कामाच्या ताणामुळे थकवा किंवा स्नायूंमध्ये वेदना जाणवू शकतात. शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. आहारामध्ये संतुलन राखणे आवश्यक राहील. तेलकट आणि जड पदार्थांचे प्रमाण कमी ठेवा. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. भरपूर पाणी पिणे आणि नियमित व्यायाम करणे लाभदायक ठरेल. मानसिक आरोग्यही चांगले राहील, परंतु काही कौटुंबिक किंवा आर्थिक चिंतांमुळे मनावर ताण येऊ शकतो. ध्यान, योग आणि सकाळची प्रार्थना यामुळे मानसिक शांतता टिकवून ठेवता येईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा काळ महत्त्वपूर्ण ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास दाखवतील. काहींना पदोन्नती किंवा वेतनवाढीची चर्चा ऐकायला मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना सकारात्मक बातमी मिळण्याचे संकेत आहेत. मुलाखतींमध्ये आत्मविश्वासाने सहभाग घेतल्यास यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा राहील. नवीन ग्राहक मिळू शकतात आणि जुन्या व्यवहारांमधूनही फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन योजना राबवण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी योग्य वेळ आहे. भागीदारीमध्ये पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेताना सर्व बाबींचा बारकाईने विचार करा. आर्थिक स्थिती. आर्थिक क्षेत्रात समाधानकारक परिस्थिती राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीतून काही लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. घरगुती गरजा, वाहन, मुलांचे शिक्षण किंवा इतर कारणांमुळे खर्च वाढू शकतो. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक संतुलन राखता येईल. जमीन, मालमत्ता किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे हिताचे राहील. बचतीवर अधिक भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि कठीण विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळू शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन किंवा विशेष प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित निकाल मिळतील. वेळेचा सदुपयोग केल्यास इतरांपेक्षा आघाडी मिळवू शकता. आत्मविश्वास वाढल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी होईल. आध्यात्मिक जीवन. या काळात आध्यात्मिक क्षेत्राकडे तुमचा कल वाढू शकतो. मनामध्ये सकारात्मक विचारांची निर्मिती होईल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. पूजा, जप, नामस्मरण किंवा ध्यान यामध्ये अधिक रस निर्माण होईल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचे योग आहेत. एखाद्या ज्ञानी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळाल्याने मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. आध्यात्मिक साधनेमुळे आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढेल. जीवनातील अनेक समस्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनेल. अंतर्मनातील शांतता आणि समाधान अनुभवता येईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांशी संबंध अधिक दृढ होतील. एखाद्या शुभ कार्याची चर्चा घरात सुरू होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. घरातील काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
घरातील जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या यशस्वीपणे पार पाडण्यात तुम्ही सक्षम राहाल. संवाद आणि समजूतदारपणा यामुळे घरातील वातावरण सुखकर राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल राहील. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. काही व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखींपासून चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. मात्र घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यामुळे नाते अधिक मजबूत होईल. भविष्यासंदर्भातील काही महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतले जाऊ शकतात. प्रवास. या पंधरवड्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांमुळे प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात आणि त्यातून लाभही मिळू शकतो. धार्मिक प्रवासाची शक्यता देखील आहे. नवीन ठिकाणी भेट दिल्यामुळे नवीन अनुभव मिळतील. प्रवासादरम्यान महत्त्वाच्या व्यक्तींची ओळख होऊ शकते. वाहन चालवताना आणि प्रवास करताना आवश्यक ती काळजी घ्या. कागदपत्रे आणि आवश्यक वस्तू व्यवस्थित ठेवाव्यात. उपाय. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. ओम शुक्राय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. दररोज श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. एकूण वृषभ राशीसाठी हा पंधरवडा स्थैर्य, आर्थिक सुधारणा आणि प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक संधी मिळतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगल्यास चांगली बचत होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल तर कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आध्यात्मिक क्षेत्रात मनाला शांती मिळेल आणि प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. संयम, शिस्त आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा संपूर्ण पंधरवडा तुमच्यासाठी समाधानकारक आणि यशस्वी ठरू शकतो. धन्यवाद.